नमस्कार. कधी विचार केलाय का की काही कविता किंवा काही वाक्य आपल्या मनावर इतकी खोलवर परिणाम का करतात? याचं कारण म्हणजे भाषा. आणि भाषेला अधिक सुंदर, प्रभावी आणि आकर्षक बनवणारी काही खास साधनं असतात. याच साधनांना आपण अलंकार म्हणतो. चला तर मग आज आपण मराठी भाषेतील याच अलंकारांच्या सुंदर दुनियेत प्रवेश करूया. पण एक मिनिट, शब्दांना दागिन्यांची गरजच का असते? अहो, हे अगदी आपल्यासारखंच आहे. आपण जसं छान दिसण्यासाठी दागिने घालतो, तसंच भाषेला अधिक अर्थपूर्ण आणि परिणामकारक बनवण्यासाठी अलंकारांचा वापर केला जातो. हे अलंकार शब्दांना एक वेगळीच चमक देतात, एक वेगळीच खोली देतात. चला तर मग बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. सगळ्यात आधी अलंकार म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. त्यानंतर वर्णनासाठी वापरले जाणारे काही अलंकार पाहू आणि मग दृष्टांत आणि अर्थांतरन्यास यांसारख्या काही महत्त्वाच्या अलंकारांवर एक नजर टाकू. तयार आहात? ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून, की हे अलंकार म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अलंकार म्हणजे भाषेचं सौंदर्य वाढवणारे घटक. ते फक्त शब्द नसतात, तर ते शब्दांना एक नवीन ओळख देतात, ज्यामुळे ऐकणाऱ्याच्या किंवा वाचणाऱ्याच्या मनावर एक कायमचा ठसा उमटतो. आता आपण कवीच्या साहित्यपेटीतील काही खास साधनांवर लक्ष केंद्रित करूया. ही अशी साधनं आहेत ज्यांचा वापर करून कुठलंही वर्णन अधिक जिवंत आणि प्रभावी करता येतं. यातलं पहिलं साधन आहे अतिशयोक्ती. याचं नावच बघा, अतिशयोक्ती. म्हणजे कोणतीही गोष्ट आहे त्यापेक्षा खूप खूप जास्त मोठी किंवा वेगळी करून सांगणं. याचा मुख्य हेतू असतो की आपल्या मुद्द्यावर जोर देता यावा. आता हे मजेशीर उदाहरण बघा. दमडीच्या म्हणजे अगदी कमी किमतीच्या तेलात इतकी सगळी कामं होणं शक्य आहे का? सासूबाईंचा नहाण, मामजींची दाढी आणि वर उरलेल्या तेलात उंदीर वाहून गेला? नाहीच शक्य. पण हे सांगण्यामागचा उद्देशच तो आहे की तेलाचं प्रमाण किती कमी होतं हे अगदी प्रभावीपणे सांगायचं. हीच तर अतिशयोक्तीची गंमत आहे. म्हणजे यातला महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही एक अशक्य कल्पना आहे, पण तीच या वर्णनाची खरी ताकद आहे. हेच अतिशयोक्ती अलंकाराचं सौंदर्य आहे, जे वास्तवाच्या पलीकडे जाऊन अर्थ अधिक स्पष्ट करतं. आता अतिशयोक्तीच्या अगदी विरुद्ध असलेला अलंकार पाहूया, स्वभावोक्ती. स्वभावोक्ती म्हणजे जे जसं आहे तसं सांगणं. इथे कोणतीही गोष्ट फुगवून सांगितली जात नाही, तर तिचं नैसर्गिक आणि हुबेहूब वर्णन केलं जातं. कवी बी यांच्या पाखरास या कवितेतील ही ओळ बघा. इथे एका मृत पक्षाचं वर्णन आहे. त्याचे सुंदर पंख मातीत कसे पसरले आहेत आणि त्याचं पोट कसं पांढरे शुभ्र आहे, याचं एक थेट आणि वास्तववादी चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या वर्णनाची शक्ती त्याच्या साधेपणात आहे, त्याच्या सत्यतेत आहे. कधीकधी कोणतीही अतिशयोक्ती न करता सत्य जसेच्या तसे मांडणं हे सर्वात जास्त प्रभावी ठरतं, नाही का? चला आता थोडं पुढे जाऊया आणि एक अधिक गुंतागुंतीचा पण तितकाच सुंदर अलंकार पाहूया. याचं नाव आहे दृष्टांत अलंकार, जो तुलना आणि उदाहरणांचा वापर करतो. तर दृष्टांत अलंकार म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर एखादा विचार किंवा मुद्दा पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचं एखादं सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण देणं. आपण नेहमी म्हणतो ना, दाखला देतो, अगदी तेच. दृष्टांत अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक म्हणजे साधर्म्य दृष्टांत, जिथे दोन गोष्टींमधला सारखेपणा दाखवला जातो, आणि दुसरा म्हणजे वैधर्म्य दृष्टांत, जिथे दोन गोष्टींमधला फरक किंवा विरोध स्पष्ट केला जातो. एकात साम्य तर दुसऱ्यात विरोध. हे साधर्म्य दृष्टांताचं एक उत्तम उदाहरण आहे. इथे काय सांगितलंय की चांगल्या स्वभावाच्या माणसावर वाईट संगतीचा काही परिणाम होत नाही, आणि हे पटवून देण्यासाठी चंदनाच्या झाडाचा दाखला दिलाय की ज्याला साप वेढलेले असले तरी त्यावर विषाचा परिणाम होत नाही. बघा, दोन्हीतला सारखेपणा किती स्पष्टपणे समोर येतोय. आणि हे आहे वैधर्म्य दृष्टांताचं उदाहरण. इथे बघा, भविष्यातलं मरण आणि आजचं जीवन या दोन अगदी विरुद्ध कल्पना एकत्र मांडल्या आहेत. मृत्यू तर अटळ आहे, पण म्हणून काय आज जगणं सोडून द्यायचा? हा जो विरोधाभास आहे तो यातून खूप प्रभावीपणे मांडला गेला आहे. आणि आता आपण आपल्या आजच्या विश्लेषणातल्या शेवटच्या आणि खरं तर खूपच प्रभावी अलंकाराकडे वळूया, अर्थांतरन्यास अलंकार. याचं नाव थोडंसं अवघड वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. यात काय होतं, एक लहान विशिष्ट गोष्ट सांगून त्यावरून एक मोठा सार्वत्रिक नियम सांगितला जातो, किंवा याच्या अगदी उलट एक मोठा नियम सांगून त्याला एका छोट्याशा उदाहरणाने सिद्ध केलं जातं. म्हणजे यात एक विशेष विधान आणि एक सामान्य विधान यांची जोड असते. या अलंकाराची रचनाच अशी आहे की
एकतर आपण विशेष विधानावरून सामान्य विधानाकडे जातो किंवा सामान्य विधानावरून विशेष विधानाकडे येतो. दोन्ही बाबतीत एक विधान दुसऱ्याला इतकं मजबूत बनवतं की तो मुद्दा आपल्या मनात अगदी पक्का बसतो. आता हे पहिलं उदाहरण बघा. इथे एका विशिष्ट गोष्टीबद्दल म्हणजे मनुष्याच्या मोठेपणाबद्दल बोलून त्यावरून एक सामान्य सत्य सांगितलं आहे की मोठेपण हे शरीरावर नाही तर चांगल्या वागण्यावर अवलंबून असतं. हे झालं विशेष विधानावरून सामान्य सिद्धांताकडे जाणं. आणि आता ह्याच्या अगदी उलटं उदाहरण बघा. मोठे लोक मोठ्या चुका करतात हे एक सामान्य विधान आहे, एक जनरल स्टेटमेंट. ह्याला पाठिंबा देण्यासाठी समुद्रात मोठ्या लाटा येतात हे एक विशिष्ट उदाहरण दिलं आहे. यामुळे ते सामान्य विधान अधिक पटण्यासारखं वाटतं, नाही का? तर आज आपण भाषेला सुंदर बनवणारी काही महत्त्वाची साधनं पाहिली. पण हे अलंकार फक्त समजून घ्यायचे नसतात. याचा खरा फायदा तेव्हा होतो जेव्हा आपण ते वापरायला लागतो. यामुळे केवळ साहित्यच नाही तर आपलं स्वतःचं बोलणं आणि लिहिणंही अधिक प्रभावी बनतं. आपण आपले विचार अधिक नेमकेपणाने आणि सुंदरतेने मांडू शकतो. तर मग आता विचार करायला हरकत नाही की पुढच्या वेळी आपला मुद्दा मांडताना यापैकी कोणता अलंकार वापरता येईल.